नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाम महिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. उपसंहार. वारकरी संप्रदायाचे म्हणून नावारूपाला आलेल्या संतांनी आपली व्यक्तिगत मूळ परंपरा आणि सांप्रदायिक तत्वप्रणाली यांचा आग्रह न ठेवता वारकरी संप्रदायाची उभारणी आणि जोपासना केली. संत कृपा झाली इमारत फळा आली या अभंगात संत बहिणाबाईंनी यथार्थपणे वर्णिल्याप्रमाणे ज्ञानदेवांनी या पंथाचा पाया घातला. नामदेवांनी त्याचा विस्तार केला. एकनाथांनी त्याला आधारभूत असं कार्य केलं आणि तुकाराम महाराजांनी वारकरी पंथाच्या एकंदर कार्यावर कळस चढवला. ही सारी प्रक्रिया घडत असताना जवळपास 300-350 वर्षाचा काळ गेला. निवृत्तीनाथापासून निळोबापर्यंत आणि मुक्ताबाईपासून बहिणाबाईपर्यंत सर्व संत पुरुष स्त्रियांनी समाजहिताच्या धारणेने, धर्मसाधनेच्या भावनेने, दीनदलितांच्या कळवळ्याने सुलभ सोप्या आचारमार्गाची पाठराखण केली. यादव कालाच्या आधीपासूनच रूढ असलेली कर्मकांड प्रधान उपासना पद्धती बाजूला ठेवून आपापसातल्या भेदभावाला तिलांजली देऊन एकमेकांना सहाय्य करण्याच्या बुद्धीने नामभक्तीची सोपी सुटसुटीत वाट दाखवली. 13व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंतच्या या प्रदीर्घ कालखंडात महाराष्ट्रावर आसमानी आणि सुलतानी स्वरूपाची अनेक संकटं आली. यादवांची बलाढ्य सत्ता कोलमडून पडली. अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणानंतर जो मुसलमानी अंमल सुरू झाला त्याच्याही अनेक तऱ्हा झाल्या. आदिलशाही, निजामशाही यासारख्या शाया होऊन गेल्या. समर्थ रामदासांनी त्यांच्या अस्मानी सुलतानी या प्रकरणात तत्कालीन म्हणजे समर्थपूर्व लोकस्थितीचं चित्र उद्विग्नतेने चितारलेलं दिसतं. जन बुडाले बुडाले पोटे विण गेले, बहुत कष्टले कष्टले किती एक मेले. उदंड चाकरी चाकरी मिळेना भाकरी, लोक निलंड लिलंड काढुनी नेती पोरी. न्याय बुडाला बुडाला जाहली शिरजोरी, पैक्या कारणे कारणे होती मारामारी. लोक भलतेसे दिसती खेटरे चोरीती, वस्त्रे धोत्रे पात्रे लपवूनी पळती. दास म्हणे रे भगवंता किती पाहसी सत्व, काय वाचोनी वाचोनी जीवित्व. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीश्वरांची आक्रमणं सुरू झाली. मुसलमानी सत्तेच्या चरणी रजू झालेले मराठी सरदार आपापलं हित सांभाळण्यात मग्न होते. तसंच त्यांच्या परस्परांवर कुरघोड्या चालल्या होत्या. महाराष्ट्राचं भाग्य उदयाला आलं ते शिवछत्रपतींच्या प्रयत्नांनी. थेट दिल्ली दरबाराशी 4 हात करून स्वतंत्र हिंदवी साम्राज्याची प्रतिष्ठापना करण्याचं त्यांचं स्वप्न इसवी सन 1674 साली साकार झालं. म्हणजे यादवांच्या पाडावापासून मराठी राज्याच्या प्रस्थापनेपर्यंतच्या या सर्व कालावधीत सर्वसामान्य हिंदू प्रजा हतबल आणि हतोत्साह झाली होती. राजकीय अस्थैर्य त्यांच्या प्रापंचिक विवंचनामध्ये भोरच घालत होते. जो काही भरवसा उरला होता तो केवळ ईश्वराचाच. त्याला साकडं घालणं एवढंच काय ते सर्वसामान्य प्रजाजनांच्या हाती होतं. पण त्यातही अडथळा होता तो वेगवेगळ्या धर्मधुरिणींच्या आचारमार्गविषयक अट्टाग्रहाचा. भांबावलेल्या या विकल मनांना खराखुरा आधार मिळाला तो संतश्रेष्ठांच्या आस्थेचा, आपुलकीचा, मायेचा आणि मार्गदर्शनाचा. एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या कामनेने संत सज्जनांनी सामान्य स्त्री पुरुषांच्या मनात आपत्काली सखा पांडुरंग हा विश्वास उत्पन्न केला. नाना प्रकारच्या कर्मकांडांची कास न धरता ईश्वर नाम घेण्याचं साधं सोपं व्रत सांगितलं. सर्व संतांच्या नामभक्ती सांगण्यामागील हेतू एकच आहे, नरदेहाचं सार्थक व्हावं आणि जनउद्धरण व्हावं. हे ध्येय असल्यामुळे माणसाला त्या दिशेने नेणारा असा उपदेश संत करतात. संत स्वतः साक्षात्कारी ज्ञानी योगी असले तरी सामान्यांना उपदेश करताना ते नामभक्तीचा पुरस्कार करतात. ते स्वतः नामस्मरण करत राहणारे आहेत. आधी केले मग सांगितले ही संतांची वृत्ती असल्यामुळे नामभक्ती सांगतानाही स्वतःच्या अनुभवांचा दिलेला आधार भरभक्कम आहे असं जाणवतं. त्यांनी वेद, श्रुती, पुराण यांचा अभ्यास केलेला होता. ते अभंगातून ठिकठिकाणी लक्षात येतं. नामाची सुलभता सिद्ध करताना अनेक ठिकाणी पौराणिक दाखल्यांचे संदर्भ नामभक्ती ठसवण्यासाठी गीता, भागवत या ग्रंथाचा आधार घेतलेला आढळतो. आत्मसंवाद,
देवाशी संवाद, जनतेशी संवाद अशा विविध संवाद माध्यमातून संत अभंग गातात. पण तरीही त्यातून ध्वनित होणारा आशय हा श्रोत्यांना उपदेशपर, मार्गदर्शक असाच ठरतो. प्रत्येकाची भाषाशैली, सांगण्याची ढब वेगवेगळी असली तरी त्यात साम्य जाणवतं. भाषा सोपी, सूत्र पद्धतीने, अल्प शब्दात, अधिक आशय सांगणारी रचना, सांगण्यात नेमकेपणा आणि सुसूत्रता, कुठेही संदिग्धता किंवा विसंगती नाही. अभंगाच्या सुरुवातीला नाम घ्या आणि शेवटी नाम घ्या असे सांगून बऱ्याच ठिकाणी अभंगाचा प्रारंभ आणि अखेर यात विषयांची एकसूत्रता राखलेली दिसते. अभंगाच्या गाभ्यामध्ये नामाचं वैशिष्ट्य आणि त्या अनुषंगाने नामभक्तीची रीत आणि त्याला अनुरूप मिळणारं फलित असा सर्वसाधारण ढाचा संतांनी वापरला आहे. प्रत्येक अभंगात नामाची 1-2 वैशिष्ट्य आणि फलित असं धोरण स्वीकारलेलं आहे. मात्र काही अभंग बऱ्याच फलितांचा आढावा घेऊन नामभक्तीचा सारांश सांगणारे आहेत. हे सर्व अभंग कधी प्रसंगानुरूप तर कधी स्वानुभवातून नामप्रसारासाठी सहजतेने बाहेर पडलेले उद्गार आहेत. ही अभंगवाणी मराठी मायभाषेतून आणि सोप्या शब्दात सांगितल्यामुळे समाजाला परमार्थाचं आकलन होणं सुलभ झालं. ज्ञानदेवांच्या पूर्वी धर्माचं, परमार्थाचं ज्ञान संस्कृत भाषेत बंदिस्त असल्यामुळे सामान्य माणसाला अध्यात्मज्ञानाची कवाडं बंद होती. ज्ञानदेवांनी भगवद्गीतेची भावार्थ टीका प्राकृतातून सांगितली. एकनाथांनी भागवत ग्रंथाचं निरूपण मराठी भाषेत सोप्या रसाळ भाषेतून सांगितलं. त्यामुळे भगवंतांनी गीतेतून अर्जुनाला केलेला धर्माचा, सदाचरणाचा उपदेश आणि भागवतातून उद्धवाला सांगितलेलं ब्रह्मज्ञान लोकांपर्यंत पोचलं. हे भक्तिविषयक तत्त्वज्ञान संतांनी आणखी सोप्या भाषेत अभंगवाणीतून सांगून समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवलं. संतांचा प्रत्येक अभंग खूप काही सांगणारा असतो. त्यातले शब्द वाचताच त्यातला अर्थ वाचकाच्या मनात उमटतो. शिवाय अभंगरचना गाताही येते. त्यामुळे संत अभंग गात गात नामभक्ती सांगत आले. गाण्यामुळे, गेयतेमुळे, लयीमुळे अभंग कानामनात सहजतेने शिरतो आणि ठसतो. अशा प्रकारे मराठी भाषेचा गोडवा, आकलन सुलभता, अर्थघनता, गेयता अशा नानाविध वैशिष्ट्यांमुळे अभंगवाणीने मराठी मनाचा ठाव घेतला. अभंगातून संतांचं भगवंताविषयी ओथंबणारं प्रेम भक्ताच्या मनाला भिजवतं आणि भक्तिरस स्त्रवायला मदत होते. परिणामतः अभंग हे नामभक्तीच्या प्रसाराचं प्रभावी माध्यम ठरलं. कठीण वाटणारा परमार्थ सोपा होऊन लोकांच्या मनामनात जाऊन पोहोचला. संतांनी सांगितलेली नामभक्ती अजूनही टिकून आहे. तिला तात्कालिकतेचं भय नाही. जोवर भक्त आणि भगवंत आहेत तोवर नामभक्ती असणारच आहे. जीवनात काय सार असार आहे आणि नित्य शाश्वत आणि अनित्य अशाश्वत काय आहे याचा विचार संतांनी लोकांपुढे सुस्पष्ट शब्दात मांडून लोकांना सारासार विचार, नित्यानित्य विवेक करायला शिकवलं. केवळ संतांनी सांगितलं म्हणून केलं अशी अंधपणे भक्ती केली जात नाही. संत म्हणतात तू विचार कर, वाटल्यास एकदा स्वतः अनुभव घेऊन बघ. संतांनी स्वीकारलेल्या या भूमिकेमुळे समाज भक्तिप्रवण झाला. यज्ञ यागादी साधनांमध्ये साधकाला त्याचं ज्ञान अपुरं असल्यामुळे त्याला स्वतःला त्यातलं काही समजत नाही. ते साधन करणं म्हणजे केवळ कर्मकांड करणं, त्याचंच तोंड माजवलं जातं. त्यामुळे अशी साधनं केवळ शास्त्रात सांगितली आहेत म्हणून करायची, ती डोळसपणे होत नाही. परमार्थाचा फक्त देखावा होतो. संत काळात अशा पद्धतीचं स्वरूप इतर साधनांना प्राप्त झालं होतं. अज्ञानातून अंधश्रद्धा निर्माण झाल्या होत्या. यज्ञासाठी एखाद्या सजीवाची आहुती देणं किंवा क्षुद्र देवतेचा कोप होऊ नये म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी एखाद्या निरपराध नराचा बळी देण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. त्यामुळे त्यातून अनाचार वाढून सामान्य लोकांच्या मनात परमार्थाबद्दल भय वाटून अविश्वास निर्माण झाला होता. समाजातल्या काही गटात यज्ञ, याग, व्रत, मंत्र, तंत्र, जादूटोणा, दांभिकपणा, बुवाबाजी, ढोंगी साधूंचं स्तोम इत्यादी चालू राहिलं आणि सामान्य लोक खऱ्या परमार्थाला वंचित झाले. म्हणून संतांनी नामभक्तीचा पुरस्कार केला. ज्ञान, कर्म, योग या अध्यात्म मार्गापेक्षा सर्वांना सहज आचरता येणारा ईश्वरोपासनेचा मार्ग म्हणजे भक्ती. या भक्तीचं मूळ सूत्र भक्तांनी ईश्वराला अनन्य भावाने शरण जाणं आणि त्याचं गुणसंकीर्तन करणं
ईश्वर नामातच सदैव दंग असणं हे करणं इतकं सोपं आहे की त्यासाठी कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही. अशा सुलभ मार्गाचं महत्त्व पटवून देण्यासाठी संतांनी नामाचं स्वरूप लोकांना समजावून सांगितलं. ते असं: नाम हे परिपूर्ण असं ब्रह्म असल्यामुळे सर्वव्यापी आहे. त्यामुळे नामधारकाची जी उणीव असेल त्याची पूर्तता नाम करतं. सर्वांगीण फलप्राप्तीकरता एक नाम पुरून उरतं. ते सच्चित आनंद स्वरूप असल्यामुळे जगाच्या अंतापर्यंत नामभक्ती क्षीण न होता वर्धित फलदायी अशीच राहते. संतांची नामावरील श्रद्धा अशा स्वरूपाची आहे. नाम हे ब्रह्म असल्यामुळे नाम हे शाश्वत असं एकतत्व आहे. त्यामुळे नामभक्तीचं फलही सातत्याने मिळणार आहे. नाम हे बीज आणि फल दोन्ही आहे. त्यामुळे नामभक्तीचं फल नाम आहे. त्यामुळे नामभक्ती ही अखंड चालू राहणारी आहे. नाम आणि रूप यांच्या अभिन्नत्वामुळे ती सगुण आणि निर्गुण यातला दुवा आहे. त्यामुळे नामभक्तीचा प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा आहे. नामदेव या नामाला नामवेदाचं बहुमान देऊन नाम आणि रूप याचं अभिन्नत्व सिद्ध करतात. नामतेची रूप, रूपतेची नाम, नामरूप भिन्न नाही नाही. देव आकाराला नामरूपा आला, म्हणून स्थापिला नामवेदी. नामापरता मंत्र नाही हो आणिक, सांगती ते मूर्ख ज्ञानहीन. नामा म्हणे नाम केशव केवळ, जाणती प्रेमळ भक्त भले. नामरूपातील हे एकत्व संतांनी लोकमानसावर ठसवलं. तसंच नाम हे अमृत आहे असं सांगून आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला सांगून संतांनी लोकांना नामामृताची गोडी लावली. नाम हे परिपूर्ण असल्यामुळे त्याचा जितके वेळा जसा विचार केला गेला तसतसे त्याचे विविधांगी पैलू संतांना जाणवले. बहुगुणी पदार्थ विविध ठिकाणी उपयुक्त ठरतो किंवा एकच औषध अनेक व्याधींवर अचूकतेने लागू पडावं तसं नामाचं आहे. नाम फुकाचं. नामाला सोहळ्या ओळ्याचं बंधन नाही. नामाला स्थल काल जात पात याचं बंधन नाही. नाम पापक्षालन करणारं, सद्गुणाची वाढ करणारं आणि दुर्गुण कमी करणारं असं आहे. नामस्मरणाने उपाधी जडून अहंकार वाढत नाही. नाम घेण्यात व्यक्ती स्वातंत्र्य असतं. नाम हे ब्रह्म असून सर्वव्यापी आहे. अशी कित्येक नामवैशिष्ट्य संतांना आढळली. त्या नामवैशिष्ट्यांच्या अनुषंगाने संतांनी नामभक्तीचं स्वरूप विवरण करून सांगितलं. मात्र नामावर विश्वास, श्रद्धा, भगवंताविषयी अनन्यभाव, नामाविषयी प्रेम, एकनिष्ठा, सारासार विचारांनी संसारात अलिप्त राहणं आणि नामभक्तीने ईश्वराच्या चिंतनात अनुसंधान राखणं. नाम हेच नामाचं फल असल्यामुळे निष्काम वृत्तीने नामभक्ती केल्यास नरदेहाचं सार्थक होतं. हा नामभक्तीचा गाभा आहे. हा गाभा संतांच्या मनात केंद्रस्थानी असल्याचं सांगणारे संत वेगवेगळे जरी असले तरी त्यांच्या सांगण्यात एकमुखता आहे. त्यांनी त्यांच्या अभंगवाणीद्वारे भक्तिप्रधान आचरणाने जीवन जगणं सहस्त्र होतंच, पण सफल संपूर्णही होतं ही श्रद्धा लोकांच्या मनात रुजवली. नामाचं स्वरूप, नामाचा ईश्वराशी साक्षात संबंध, नाम घेण्याचे फायदे यांच्यासारख्या गोष्टी निरनिराळे दाखले देऊन त्यांनी जनमनात वाढीला लावल्या. भौतिक संकटाच्या काळात संतांच्या शिकवणुकीचा समाजावर फार अनुकूल परिणाम झाला अशी इतिहासाची साक्ष आहे. गलितगात्र झालेल्या तत्कालीन स्त्री पुरुषांना एकमेकांशी बांधून ठेवणारं जे एकमेव सूत्र त्या काळात उपलब्ध होतं ते भक्तिमार्गाचं. ही भक्तीची फलश्रुती म्हणता येईल. वारकरी संतांनी अभंग वाङ्मयात वर्णिलेला नाममहिमा विचारात घेता असं लक्षात येतं की त्या नाममहिम्याने नामभक्तीचा समाजावर जो परिणाम झाला तो परिणाम अजूनही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. अर्थात त्याचं श्रेय व्यावहारिक सत्यावर आणि मूलभूत गोष्टीवर आधारित असणाऱ्या नामवैशिष्ट्यांनाही द्यावं लागतं. नरहरी सोनार सांगतात, नाम फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे. नाम अमृत हे सार, हृदयी जपा निरंतर. नाम संतांचे माहेर, प्रेम सुखाचे आगर. नाम सर्वांमध्ये सार, नरहरी जपे निरंतर. विनामोल आणि विनाकष्ट, विनासायास असणाऱ्या नामभक्तीचं महत्त्व संतांनी अभंगवाणीतून सांगितल्यामुळे समाजाला परमार्थाकडे वळण्याची प्रेरणा मिळाली. एकही पैसा खर्च करावा लागत नाही असं जगात नामाशिवाय अन्य कोणतंही साधन नाही. यज्ञ, याग, तीर्थयात्रा, व्रत इत्यादी साधनांना धन लागतं. ते नसल्याने सर्व स्तरातील लोकांना ते शक्य नसतं.
मात्र नाम हे फोकाचं असल्यामुळे निष्कांचन असणारा सुदामा किंवा वनवासी शबरी यासारखे भक्त केवळ प्रेमाने नाम घेत राहिले आणि त्या नामामृताने अमर झाले. वर्षानुवर्षे समाजाच्या काही स्तरात बंदिस्त राहिलेला परमार्थ नामभक्तीने खुला झाल्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातले लोक सामान्य असूनही संतपदापर्यंत पोचू शकले. संत बंका म्हणतात, हीन याती पतित अपराधी दुर्बळ, परी तुम्ही दयाळ दीनानाथ, अनाथा कैवारी त्रिभुवनी ठसा, नामाचा भरवसा त्रिभुवनी. नामभक्ती सोपी आणि ती सर्वांना करायला मान्यता आहे. नामभक्ती करायला स्थळ, काल, जात असं कोणतंही बंधन नाही. त्यामुळे माणूस कोणत्याही जातीतला चालेल. इतकंच नाही तर नामभक्ती करण्यापूर्वी तो पापी, दुराचारी, दुष्ट, पातकी, ब्रह्महत्यारी, अज्ञानी, अभक्त कसाही असला तरी तो नामभक्तीने सुधारतो. नाम हे स्वतः पवित्र असल्यामुळे त्याला सोवळ्या ओळ्याचं बंधन नाही. त्यामुळे नामाने माणसाचं पाप, अज्ञान, दुष्टबुद्धी, अभक्तपणा इत्यादी सर्व जाऊन त्याच्यात परिवर्तन होतं आणि तो सुधारतो असं संत सांगतात. शिवाय यज्ञयागादी साधनांनी येणारी उपाधी नामाने येत नाही. नामाशिवाय इतर साधनांनी सिद्धी प्राप्त झाल्यास माणसाचा अहंकार वाढतो. तिथे कर्मकर्तृत्वाची भावना जोपासली जाऊन मी केलं, त्याचं मिळणारं फळही माझं ही वृत्ती बळावत जाऊन स्वार्थ निर्माण होतो. त्यामुळे अशा साधनांच्या यशाने उपाधी प्राप्त होऊन जाते. असे लोक कर्मकांडाचा स्तोम माजवू लागतात. त्यामुळे इतर लोक घाबरून परमार्थापासून लांब राहतात. पण संतांनी अभंगवाणीतून नामाशिवाय असणाऱ्या साधनांच्या उणीवा सांगून नामभक्ती कशी सोपी आणि तिची फलितं कशी परिपूर्ण हे सर्व सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे परमार्थापासून दूर राहणारे सामान्य लोकही नामभक्तीला लागले. नामदेव म्हणतात, काळवेळ नसे नामसंकीर्तनी, उंचनीच योनी हेही नसे, धरा नामकंठी सदा सर्व काळ, मग तो गोपाळ सांभाळील. नामभक्तीसाठी घर प्रपंच सोडून संन्यास घेऊन वनात एकांतात जावं लागत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सर्व साधनांमध्ये आगळं वेगळं वैशिष्ट्य असणारं असं नामसाधन आहे. त्यामुळे नामभक्तीसाठी आपल्या जीवन व्यवहारात बदल करावा लागत नाही. माणसाला आपली कोणतेही कामं न सोडता भक्ती करता येते. या नामवैशिष्ट्यासारखं वैशिष्ट्य अन्य कोणत्याही साधनात नाही. म्हणून नामासारखं सुलभ आणि प्रभावी साधन नाही. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी. असं दैनंदिन घरकाम करताना नामभक्तीमध्ये रमून साक्षात्कारी संत होण्याचं भाग्य जनावायचं. तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा माझा झाला हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. अशी आपली नित्याची कामं करत, दैनंदिन व्यवहार सांभाळत, तोंडाने ईश्वरनाम घेत सावता माळ्यासारख्या संतांनी सामान्य लोकांच्या मनात जगण्याचं बळ उत्पन्न झालं. त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला. संतांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार करून सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं कार्य जर कोणतं केलं असेल तर ते म्हणजे वरवर पाहता सामान्य, दीनदुबळ्या, गरीब, वंचित, उपेक्षित अशा बहुसंख्य समाजाला भक्तीच्या झेंड्याखाली एकत्र आणलं. नामसंकीर्तनाने ईश्वराची भक्ती करणं हे आबालवृद्धांना, सर्व जाती जमातीच्या स्त्री पुरुषांना शक्य आहे. इतर कोणतेही हक्क आपल्याला असोत नसोत ईश्वराचं नाम घेण्याचा आपला हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, हा विश्वास त्यांच्या मनात उत्पन्न केला. नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन हा मार्ग सर्वसमावेशक आहे. त्यामुळे नामभक्तीला प्राधान्य देणारा भागवत संप्रदाय सर्वसमावेशक झाला. नाथ संप्रदायाचे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, दत्त संप्रदायाचे भानुदास, एकनाथ. त्यामुळे नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय यांची तत्त्वप्रणाली वारकरी संप्रदायात मिळून एकरूप झाली. संतांच्या समाज सुधारणेच्या कार्याचं वर्णन न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथात पुढील प्रमाणे केलं आहे. It modified the strictness of the old spirit of caste and exclusiveness. It raised the Shudra classes to a position of spiritual power and social importance, almost equal to that of a Brahmins.
It gave sanctity to the family relations and raised the status of women. It made nation more human and at the same time more prone to hold together by mutual toleration. It suggested and partly carried out a plan of reconciliation with the Mohammedans. It subordinated the importance of rites and ceremonies of the pilgrimage and fast and of learning and contemplation to higher excellence of worship by means of love and faith. It checked the excess of polytheism. It tended in all these ways to raise the nation generally to a higher level of capacity both of thought and action and prepared it in a way no other nation in India was prepared to take the lead in re-establishing a united native power in the place of foreign domination. संत काळापासून इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेलं जनजागरण ही नामभक्तीची महत्त्वाची सामाजिक फलश्रुती म्हणावी लागेल. जनसमुदाय जमला की संघर्ष होणं अपेक्षित आहे, पण इथलं चित्र विरुद्ध म्हणजे सकारात्मक दिसतं. इथे येणारा वारकरी संत काळात आणि आताही आपापसातले भेदभाव हेवेदावे सर्व विसरून जातो. असे वारकरी नामभक्तीच्या एकाच मार्गाने विठ्ठल प्रेमाने प्रेरित होऊन विठ्ठलाच्या समचरणाचं दर्शन घेण्याच्या एकमेव ध्येयाने भारलेले असतात. त्यामुळे लाखांच्या संख्येने असणारे हे वारकरी एकाच हृदयातली प्रेमरसाने एकतानतेने समरसतेने नामसुख घेण्यात तल्लीन झालेले दिसतात. त्या सुखाची त्या एकतानतेची तुलना कशाशीही करता येणार नाही. यातूनच विषमता जाऊन समता येते, भेदभाव जाऊन बंधुभाव येतो, षड्रिपू कमी होऊन सद्गुण येतात, वृत्ती समाधानी होते. नामभक्तीने मुखात नाम चित्तात नाम असल्याने मनातील षड्रिपूंवर माणूस मात करू लागतो आणि मन शुद्ध होऊ लागतो. मन स्थिर होऊन विवेकबुद्धी वाढते. शिवाय सर्वांठाही भगवतभाव आहे ही भावना मनात रुजल्यामुळे लोकांचे दोष पाहून जननिंदा करणं कमी होतं, आपापसातला वैरभाव कमी होतो. आज जाणीवपूर्वक रुजवावी लागणारी सत्य, समता, मानवता, परस्पर प्रेम, शांती, सद्बुद्धी, अहिंसा, आस्तिक्यभाव अशी मूल्य संत काळात संतांनी नामभक्तीच्या साहाय्याने लोकांच्या मनात सहजतेनं रुजवली. सद्बुद्धी, स्त्री पुरुष समानता, जाती वर्ण धर्म यांच्या भेदाला छेद, सर्व धर्म समभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी, सत्य, अहिंसा, प्रेम, सदाचार, शांती, आस्तिक्यभाव, सामुदायिक जीवन, समाजसेवा, नागरिकांचे हक्क, कर्तव्य, प्रवृत्ती निवृत्ती आणि प्रपंच परमार्थ यांचा मेळ, राष्ट्राची एकता अशी कितीतरी मूल्ये सांगता येतील की ती नामभक्तीने तेव्हाही साधली जात होती आणि आजही साधली जातात. निवृत्ती ते निळोबा या वारकरी संतांनी अभंगवाणीतून नाममहिमा सांगून नामभक्तीचा प्रसार केला. त्यानंतर महाराष्ट्रात आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात विविध संत होऊन गेले. त्यांनीही आपल्या परीने नामाचा प्रसार केला. गेल्या 100 वर्षात गोंदवलेकर महाराज, स्वरूपानंद महाराज, धुंडा महाराज देगलूरकर, के.व्ही. बेलसरे या आदरणीय संततुल्य सज्जनांनी नामभक्तीचा प्रसार चालू ठेवला. अशा प्रकारे नामभक्तीचा प्रवाह अद्यापही अखंड चालू आहे. हे पुस्तक इथे संपलं. हरिओम तत्सत.